अरे काय रे करशील का राजमाची करशील काय? अरे मी करते ऑफरोडिंग जास्त असेल मला उलट सगळा त्याच ऑपरेटिंग असेल मजा आली असेल मी पण त्याच येतच होतो मग करतो आज पडली तर पडली काय एवढं वाव यार वाव काय सुंदर नजारा आहे काय ग नमस्कार मित्रांनो एम के पेंकर स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज एक राईड आमची चालू झालेली आहे थोडासा व्लॉग लेट सुरू करतो घरी वगैरे काय शूट घेतला नाही कारण जास्त काय मोठी राईड नाही आहे जवळच चाललो कर्जत साईडला कर्जतचं थोडंसं पुढं आहे आणि मस्त लोकेशन आहे पावसाचे दिवस आहेत एका डॅमवर चाललेलो आहे तर कुठे चाललो आहे काय सगळं तुम्हाला नंतर पुढे सांगतो तर सोबत गोरक्ष आहे सगळे कपल्स चालेत गोरक्ष आणि बायको आहे मी आणि सोनम आणि कुणाल आणि भाविका आहे म्हणजे त्याची सिस्टर आहे 3 बाईक घेऊन चाललो आहे आपल्या 2 250 आणि सुझुकी विस्टॉम ती पण 250 आहे म्हणजे तिन्ही पण 250 आहेत सो पॉवरचं आता काही टेन्शन नाही मस्त मजा करत आम्ही जाऊ 65 किलोमीटर आहे आपल्यापासून आणि समोर आपल्या कर्नाला किल्ला करण नाही आला ओ हे बघ पोलीस काय रे गणपती बाप्पा मोरया तर हे आपण लागलो आता आपटा मार्गाला आपटा मार्गात आपण जाणार आहोत इथे आपला शिव टेम्पल येतो आपण नेहमी ते लॉक पण केलेलं आहे याचा बघितलं नसतं आपल्या प्लेलिस्टमध्ये आहे बघू शकताय काय सुंदर नजारा आहे यार कसला भारी रोड आहे बाजूला नदी आहे आणि त्याच्या बाजूला मालगाडी सुपर वाटे सुपर ती ट्रेन मागाशी तुम्हाला दाखवली ती परत आपल्या समोर नाही इथून आली व्हाईट परी व्हाईट लाल म्हणजे लाल कलर एस टीला कंपल्सरी आहे का ना काही ग्रीन पण असतात ही तीच ट्रेन मगाशी मी तुम्हाला दाखवली की आता हा रस्ता असा मोठो आत्ता स्टेशनला जाईल मोपा को पोच गए रे बाबा इथं ट्रॅफिक आहे लोक कशी पण मध्ये देतात ए भाई बहुत ट्रॅफिक आहे रे बाबा दांड फटा आला दांड फटा हां तर तुम्हाला जायचं कसं सांगतो तुम्ही मुंबईवरून नवी मुंबई कुठून येणार असेल तर हा आहे पनवेल खोपोली रोड लेफ्टला पनवेल राईटला खोपोली आणि या रोडवरून तुम्हाला जायचं आहे कर्जत फाट्यापर्यंत आणि मग तिथून तुम्हाला लेफ्ट घ्यायचं आहे असं आहे मिसळ कोण नाही दत्त वडेवाला तर कर्जत फाट्यावर आहोत नाश्त्याला थांबलो किती वाजले 10 वाजले लवकर जायचं होतं पण ठीक आहे आता काय जास्त लांब नाही आता 1 तासात आम्ही पोहोचू आणि पावसाचे दिवस त्यामुळे ऊन वगैरे काय लागणार नाही मस्तपैकी जाऊ एन्जॉय करू याला पण आता एन्जॉय करायचं आम्हाला पण एन्जॉय करायचं आहे तो झोपला आहे छोटा जिप्पी तर सर्व करणारे माणूस बघ आलो ते घेऊन ये पैसे दिलेले आहेत आपण
चला तर नाश्ता करू. इथे शिरा उपमा, वडापाव, तिकडे मिसल, इकडे पण शिरा उपमा. ए खाऊन घे, नंतर खाऊ नाही भेटणार, नंतर भेटणार ना, आताच खाऊन घे. चला तर नाश्ता वगैरे झालेला आहे. गुड टू गो. अजून इथून 28 किलोमीटर आहे, पण रस्ता असा आहे तर दाखवतं एक सव्वा तास 1.5 तास लागेलच आपल्याला. चला काढा गाड्या. चलो तर फायनली नाश्ता करून आपण निघालो आहे आपल्या डेस्टिनेशनकडे. 28 नाही, आय थिंक मी 28 बोलेलो, बट 38 किलोमीटर आहे. एक 1.25 तास लागेल. आणि हा इकडे लेफ्ट साईडला गेला आहे रोड. तो कुठे जाते माहिती नाही, पण तिकडे ना मोरबे डॅम दिसतोय. तो महानगरपालिका मोरबे डॅम असा रस्ता कॉन्क्रीट आहे. आय होप टू की जास्त करून रस्ता असाच असेल आणि आपल्याला नंतर ऑफरोडिंग भेटणार आहे कंपल्सरी. कारण एखाद्याचा 8 दिवसापूर्वी व्लॉग बघितला मी बघत होतो की ॲक्च्युली रस्ता कसा आहे काय ते बघायला लागतं ना. हा फ्रूट घेते. तर मित्रांनो समोर ही आपल्या पांडुरंगांची मूर्ती, श्री विठ्ठलांची मूर्ती. काय सुंदर मूर्ती आहे यार. तर मित्रांनो जाता जाता हा एक स्पॉट दिसला श्री विठ्ठल पांडुरंगांची मूर्ती. आणि ते पण आता आषाढी कार्तिकी होती 2 दिवसापूर्वी, परवाच्या दिवशी संडेला. आज मंगळवार आहे. सो मस्त इथे झालं असेल जे काय कार्यक्रम असेल ते. आणि इथे फोटोशूट वगैरे करून झालं आहे. म्हणजे जरा थांबाशी वाटलं म्हणून थांबलो. पुढे जायचं आहे, अजून 30 किलोमीटर आहे. जास्त काय लांब आलो नाही, जवळपास 8 किलोमीटर आलो आणि थांबलो आहे. तो फोटो वगैरे शूट केले. कधीतरी इथे यायचं बघू आता चान्स. ड्रोन उडवायचा विचार आहे. तो शिवम तिकडं नाटकं करतोय. बाजूला रिव्हर पण आहे. सो हा सगळा नजारा खूप सुंदर वाटतो. तर मित्रांनो कसे वाटलं ड्रोन शॉट कमेंट करून नक्की सांगा. कधी तुम्ही सांगत नाही पण सांगा, प्लीज सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, प्लीज लाईक करा. लाईक खूप गरजेचं आहे आमच्यासाठी. आमचे रायडर कुठे गेले? हां इकडेच गेले. आय थिंक मालशेज पण आम्ही याच रस्त्याने गेलेला. अरे हाच राईट आहे. तर हा राईट घ्यायचा तर आम्ही आता असे आलोत आणि हा राईट घेऊन जायचं होतं. बट रील्सच्या नादात थोडासा पुढे आलो. वाव यार वाव, काय सुंदर नजारा आहे. सॉरी मित्रांनो, मी आय फॉरगॉट. पूर्णपणे मी विसरलो की तुम्हाला सांगायला विसरलो की आम्ही चाललो कुठे. थंबनेल वरून तुम्हाला समजलं असेलच, बट मी असं बोलायला विसरलो की सांगेल पुढे. आणि आमच्याकडे ज्या काही ॲक्टिव्हिटी आहेत ते आम्ही करत चाललोय. सो चाललोय आम्ही सोलनपाडा डॅमला. खूप मस्त सुंदर डॅम आहे. तिथून जो पाणी डॅमच्या वरून जो वाहतोय तो खूप सुंदर स्टेप बाय स्टेप असे ते बनवलेलं आहे. त्यामुळे दिसायला पण खूप सुंदर आहे. जाऊ तिथे थोडं स्विमिंग करू. स्विमिंग नाही डॅममध्ये ना, तर खाली पाण्यात यांना पण घेऊन जायचं आहे ना. सो खूप सुंदर वाटतं दिसायला. रील वगैरे आम्ही बघितलेलं आहे, बट खूप वर्षापासून पण चाललं आहे असं माझं. त्याला रील बघतोय पण जायची इच्छा आहे, पण हे सारे कोण तयार होत नव्हते. तर फायनली आता आमचा हा दिवस आला आहे. आम्ही निघालो आहे आणि चाललो आहे, जवळपास आलो आहे. अरे पण ऑफरोडिंग मला मिळालं नाही काय. अरे
अरे मी करते ऑफ रोडिंग जास्त असेल, मला उलट येऊ सगळा पॅच ऑफ रोडिंग असेल, मजा आली असेल. मी पण त्याच याच्यात होतो, बोल करतो आज परली तर परली काय एवढं. चला गोप्रोची बॅटरी डेड झालेली म्हणून थांबलेलो. हा 6 किलोमीटर आहे सोलनपाडा डॅम. मस्त रस्ता आहे यार. 1.6 किलोमीटर अजून असंच आहे, नंतर मग बहुतेक ऑफ रोडिंग आहे. मला वाटलं ऑफ रोडिंग पॅच मोठा असेल, बट नाही. खूप एक्साइटमेंट आहे डॅमवर जायची, ती मजा घ्यायची, मजा करायची. आणि रस्ता पण असा असेल ना तर एक नंबर. तुम्ही कन्फर्म मी माझ्याकडनं सांगतोय की तुम्ही ही एकदा राईड करा पावसाळ्यात. हा जो डॅम आहे तो पण खूप सुंदर आहे आणि हा जो रस्ता आहे तो पण खूप सुंदर आहे. आणि मेन म्हणजे रस्ता सुंदर असेल ना तर तो डॅम बिम तुमच्या डोक्यात एवढा काही येणार नाही, तो पण सुंदरच आहे. बट रस्ता मेन प्रवास चांगला झाला ना तर राईडला मजा येते ना. आपल्यासाठी मेन राईडच असते. हो 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 हो, सुंदर 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 मंदिर, सुंदर मंदिर. आज बहुतेक लोक गेलीत असं वाटते, गाड्या चालत तिकडे त्या साईडला. आणि वरती डोंगरावरनं दिसणारे झरे आणि समोर आपलं एक मंदिर. इथून आपल्याला राईड घ्यायचा आहे मंदिराच्या इथून. ए 1.3 किलोमीटर. हो और मजा येते ना गाडी चालवायला. मागे हाय म्हणू शकत नाही तू. मजा येते, मजा येते तशी लागते हो. का बेकार तू मंगरच्याला आपल्याला काय नाही वाटत. ठीक आहे. हाय शिवम, चला इथून आपण लेफ्ट घेतलेला आहे. हा असा वरती जायचा रस्ता आहे. आय होप टू की हा असाच असू दे लेफ्ट रस्ता. हां हां लेफ्टच आहे. ऑफ रोडिंग. हा तो ऑफ रोडिंग पॅच आहे. खाली आहे. हां आणि हा तो ब्रिज, हा पण मी बघितलेला आहे एकाच्या व्हिडिओमध्ये. बट स्टील ओके. काय आहे आता. अरे काय रे, करशीव का राजमाची, करशीव काय राजमाची करशीव काय. इथंच फाटली एवढीची अजून. आया आया आया. जस्ट लाईक अ वाव व्यू. वाव यार, इथे कचरा बघा किती गेला यार. बाप रे बाप रे. वाव व्यू आहे, वाव. फायनल मित्रांनो गाड्या इथं लावलेल्या आहेत. माझी गाडी इथं लावली आणि हा समोर तुमच्या तर स्टेप बाय स्टेप आहे. ते इथून आहेत पुढे, ते नंतर तुम्हाला ड्रोनमध्ये दाखवतो. चांगला तर बघतो पोहायला जागा कुठं, कारण पोहायचं आता पहिले सगळ्यांना पोहायची इच्छा होती. सगळी तिकडे गेली, तिकडे काय कसं आहे माहिती नाही. बघू. आज वाटलं तो पोरं बिरा असतील जास्त तरी, कारण मंगळवारी आलो. बट बघायला सुंदर होतं. आणि समोर वॉटरफॉल बघा, एक नंबर प्लेस आहे.
तुम्हाला जर वन डे कुठे राईड करायची असेल ना तर इकडे या, बिंदास या आणि मजा करा. तिकडे काय चालू तुमचं बघू. काय चाललंय शिवम? शिवम हाय कर ही बा, हाय कर. हाय. बारी बारी से अपने पंटर जा. चल नीट नीट जा. सरका सरका जा घसरगुंडी. ये क्या मिक्स कर रही है तू चुन्नीलाल? चला तर स्विमिंग झालेली आहे. इथे थोडंसं आता काय खायला वगैरे आणलेलं, चणे वाटाणे फुटाणे काय खाऊन घेतलेलं आहे. आणि हो कचरा सोबत घ्या. हे बघा जो येतो तो इथे कचरा करतोय, काही लिमिटच नाही. हे जरा अशा स्पॉटला बघून जरा चांगलं नाही वाटत आहे. आम्ही घेतो आणि परत रिटर्न तिकडे कुठे नेतो. डस्टबिन बघून टाकू. तो मस्त वाटला इथे पोहायला पण जास्त पाणी नाही इथे, कमरेच्या खाली ते बघा पूर्ण तिथपर्यंत जर तुम्ही गेलेत ना तरी कमरेचं तेवढंच पाणी लागतं. तो तुम्ही बिंदासपणे इथे पोहू शकता. इथे पण तेवढंच, त्याच्या खाली पण तेवढंच, म्हणजे असं काही जास्त खोल नाही. खोल तुम्हाला आतमध्ये असू शकते, आता माहिती नाही, आम्ही तिकडे काही गेलो नाही. बट ठीक आहे, मस्त. इथे हा जो सीन दिसतोय इथून वॉटरफॉल, हा डॅम, तिथून खाली डॅमचं पाणी जो पडतोय तो मी तुम्हाला ड्रोन शॉटमध्ये दाखवून. झालं आहे आमचं स्विमिंग वगैरे करून आणि सगळं आता थोडंसं वाळतोय आणि निघतोय. तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि व्हिडिओमध्ये काय आवडलं, ड्रोन शॉट कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. सो पाऊस पडायला लागलेला आहे, निघतो इथून आणि भेटूया असंच एका नवीन राईडमध्ये. तोपर्यंत राईड सेफ, बी सेफ.